राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हॅलो रिटर्न द्या थोडं हरी हॅलो आणखी कडक रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचन रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचन रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो झाले हो जाजनी हो विठ्ठल वरवा वरवा तो हा विठ्ठल वरवा सुख झाले हो झाले हो झाले हो जाजनी सुख झाले हो झाले हो झाले हो जाजनी तो हा विठ्ठल वरवा वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव 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 बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा
सर्व सुखाचे आगर माझे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमार बापर कुमार रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बापर कुमा देवी वरू बापर कुमा देवी वरू तो हा विठ्ठल बरवा हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 जय लेकुराचे हित लेकुराचे हित माऊलीचे चित्त वाहे 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 माऊलीचे चित्त कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती कोटी भारवा कोटी भारवा हे कोटी भारवा हे भारवा हे त्याचे सर्वस्व ईसा हे त्याचे सर्वस्व ईसा त्याचे सर्वस्व ईसा हे त्याचे सर्वस्व ईसा हे त्याचे सर्वस्व ईसा हे त्याचे सर्वस्व ईसा हे ऐसी कळवळाची जाती कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती 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 तुका बने माझे
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करीला भावेण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे ऐसी कळवळाची जाती करीला भावेण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळाची जाती करीला भावेण प्रीती महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागतदिष्टन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे प्रथमनवाना पाण्डुरङ्गाकारो चक्रपदाने साधेचा विसारू दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची करे गम ग गम ग गम ग सा प म प ग म प ग म रे ग सा रे नि सा प नि नि सा सा रे रे ग ग रे गम ग गम ग गम ग नि सा ध नि प ध म प ग म रे ग ग ग ग ग
गंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांज केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो दानेश्वर करुणा करा दयाळा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो दानेश्वर करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह लाधलो पावन झालो ओम नमो दानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा आणि संतत्वाला मातृत्वाची उपमा देणारा अभंग सेवेसाठी विठाल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायाने आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात ते निमित्त म्हणजे आज या ठिकाणी या चौरे परिवारातील ज्या आदर्श माता आहेत त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण किंवा प्रथम वर्षश्राद्ध म्हणूया. कैलासवासी मातोश्री नर्मदाबाई गुलाबराव चौरे या मातेच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या परिवाराने आयोजित केली आणि या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल या चौरे परिवाराचं मी मनापासून आभार मानते आणि कौतुक करते की आपण एवढं सुंदर असं नियोजन आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं केलं. एका दिवसाचा कार्यक्रम परंतु खूप मोठी तयारी आपल्याला करावी लागते आणि सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मंडप डेकोरेशन साऊंड सर्व्हिस या ठिकाणी असणारे आमचे सर्व साथकरी सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी गायनाची साथ ज्यांची आहे ते आमच्या संस्थेतील आमचं संस्थेचं भूषण असणाऱ्या तृप्तीताई सायलीताई प्रतीक्षा सर्वच या ठिकाणी असणारे आमच्या साथीला मृदंगाची साथ ज्यांचे आहे ते आमचे बंधू जीवन महाराज धायगुडे सर्वच विद्यार्थी सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे माता भगिनी सर्व पुरुष मंडळी सर्व नातेवाईक सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ विठाल आज या ठिकाणी प्रथम वर्षश्राद्ध आहे. ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्याचे उपकार तर कधी फेडता येतच नाहीयेत परंतु आजचं हे वर्षश्राद्ध म्हणजे त्या मातेच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक थोडासा प्रयत्न आहे. एक अंशतः प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी आहे. मला असं वाटतं या परिवारामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची मुलं असतील मुली असतील या मातेच्या पाठीमागं त्यांचा मुलगा दत्तात्रय गुलाब चौरे राजेंद्र गुलाब चौरे तसेच त्यांची मुलगी पुष्पा मारुती इवरे म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी म्हणजे खऱ्या अर्थाने हा परिवार आणि या मुलांसाठी त्यांची आई जाणं म्हणजे दुःख होणं स्वाभाविक आहे या संपूर्ण परिवारासाठी. परंतु आज वर्षश्राद्ध का ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या आईच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी त्या आईचे उपकार कधीच आणि कोणालाच फेडता येत नाही. परंतु आज या मुलांनी त्या आईच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आजचा एक थोडासा त्यांचा प्रयत्न आहे एक छोटासा प्रयत्न आहे एक छोटासा अट्टहास आहे आणि म्हणून त्या निमित्ताला अनुसरून हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे की आई आपल्या लेकरावरती किती प्रेम करू शकते. आईसाठी तिचा मुलगा किंवा तिचं लेकरू काय असतं एक थोडक्यात या अभंगामध्ये तुकोबारायांनी शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आई मला वाटतं शब्दामध्ये सांगणं फार कठीण आहे. आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण नाहीच कळत.
तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 127 अभंग फक्त महाराजांनी आईविषयी लिहिलेले आहेत आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई नेमकं आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये तिच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहे, तिचं प्रेम काय, तिचं वात्सल्य काय, म्हणून या अभंगातून मातृत्व सांगत असताना तुकोबारायांनी ही मातृत्वाची जी उपमा आहे ती संतत्वाला दिली आहे. आपण जर विचार केला तर संतत्व हे खूप मोठं आहे आणि मातृत्व हे खूप छोटं आहे. तसं पाहिलं तर संतत्वाला मातृत्वाची उपमा म्हणजे शोभतच नाहीये, पण तरी पण संतत्वाला मातृत्वाची उपमा का, याचं कारण असं आहे, या जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा पण दृष्टांत दुसरा कोणता नाहीये. या जगाच्या पाठीवर आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतंच नातं नाहीये. म्हणून या मातृत्वाची उपमा कशाला दिली, संतत्वाला दिली. मग संतत्व अमर्याद आहे, संतत्व मोठं आहे. किती मोठं आहे, अणुरेणुया थोकडा तुका कशाई भडा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते आईचं नातं आहे. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ देती है दुआ रे, पगले सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले. जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईचं नातं आहे. आणि त्या नात्याचं महत्त्व पटवून, त्या नात्याचं प्रेम, नात्याचं काय वात्सल्य असतं त्या आईच्या अंतःकरणामध्ये, हे वर्णन या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय करतात. खऱ्या अर्थाने लेकराचं हित जाणणारी फक्त आई आणि वडील असतात बरं का. जगातले बरेच लोक आहेत आपल्याला सल्ले देणारे, परंतु बाकीच्याचं न ऐकता जर तुम्ही आई वडिलाचं ऐकलं तर मला नाही वाटत तुमचं काही नुकसान होईल, कारण त्यांच्या एवढं आपलं हित कोणालाच समजत नाही. अलीकडं आपण मित्रांचं ऐकतो पण आई वडिलाचं ऐकत नाही. काही मुलांना आई वडिलाचं ऐकायला कमीपणा वाटतो, पण आपण विचार केला पाहिजे, अरे ते जरी अडाणी जरी असले, त्यांचं काही शिक्षण जरी नसलं तरी काहीतरी उन्हाळे पावसाळे त्यांनी आपल्यापेक्षा जास्त खाल्लेले आहेत. म्हणून आपण त्यांचं जीवनामध्ये जर ऐकलं तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. समाजामध्ये 4 प्रकारची वर्ग आहेत. पहिला वर्ग असा आहे ज्याला स्वतःचं हित कळत नाही, दुसऱ्याचं पण हित करता येत नाही. दुसरा वर्ग स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. तिसरा वर्ग स्वतःचं हित करतो, दुसऱ्याचंही हित करतो. पण चौथा वर्ग जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो आणि तो वर्ग आहे संतांचा आणि आई वडिलाचा. पहिला वर्ग ज्याला स्वतःचंही हित करता येत नाही आणि दुसऱ्याचंही हित करता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर माऊली म्हणतात, आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाची. माऊली म्हणतात रात्री दिव्याच्या भोवती पतंग नावाचा कीटक जसा गिरट्या घालतो आणि त्यावरती झडप घालून तो स्वतःही जळून भस्म होतो, दुसऱ्यालाही अंधकार करतो, त्या पद्धतीने हा वर्ग आहे. स्वतःचंही हित करत नाही, दुसऱ्याचं पण हित होऊ देत नाही. एक दृष्टांत सांगते. एक अधिकारी असतो आणि तो अधिकारी भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी जातो. मावशीला विचारतो वांगे किती रुपये किलो? मावशीने सांगितलं फक्त 5 रुपये किलो. आता असं म्हटल्यानंतर त्याने हातातलं वांग रागाने खाली टाकलं आणि म्हटलं इतके महाग, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? म्हटला मनाला वाटेल तसे भाव लावता. मावशी म्हटले अहो असा तुम्ही गोंधळ करू नका, जर तुम्ही असा गोंधळ केला तर भाजी वांगी कुणीच घेणार नाही. त्यावेळेस तो म्हटलं मावशी या वांग्याला या पठ्ठ्याचा हात लागलाय. कुणाचा? या पठ्ठ्याचा हात लागलाय आणि जिथं माझा हात लागतो तिथं काहीच शिल्लक राहत नाही म्हटला.
मावशी म्हटली, अगं बाई तुमच्या हातामध्ये एवढी काय जादू आहे? त्याने सांगितलं, मावशी ह्याच हाताने 100 एकर जमीन घालवली, तिथं तुमच्या एवढीशा वांग्याची काय किंमत आहे? स्वतःचंही हित करत नाही आणि दुसऱ्याचंही हित होऊ देत नाही. विठाल दुसरा वर्ग असा आहे, स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. माऊली म्हणतात, तैसे म्हणे वाचा काय भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. माऊली म्हणतात, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करणारी सुद्धा काही लोक आहेत. म्हणजे तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे, अशी काही लोक आहेत. तिसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, जो स्वतःचंही हित करतो आणि दुसऱ्याचंही हित करतो. जसं की गंगा ज्यावेळेस प्रवाह रूपाने वाहत असते त्यावेळेस तिच्यामध्ये अनेक लोक स्नान करतात, पवित्र होतात. काठावरील वृक्षांना ती पाणी पुरवठा करते, हा झाला तिचा परार्थ. स्वार्थ फक्त एकच आहे की समुद्राला जाऊन मिळायचंय. सूर्याचं पण तसंच आहे, सूर्य उगवतो आणि मावळतो, हा झाला स्वार्थ. पण सगळ्या जगाला तो प्रकाश देतो, हा झाला त्याचा परार्थ. पण समाजामध्ये चौथा वर्ग एकमेव हाच एक वर्ग आहे, जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी येतो आणि तो वर्ग आहे संतांचा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, झाड संताचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, झाड संताचे मार्ग आड भरले गाय जग, झाड संताचे मार्ग आडराणी भरले जग. केवळ दुसऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी येतात ते संत आहेत. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. समाजामध्ये फक्त एक संतांचा वर्ग आणि दुसरा आई वडिलांचा वर्ग, केवळ आपल्या लेकराचा समाजाचा विचार करणार आहेत बरं का. आणि म्हणून त्यांचं ऐकलं पाहिजे. विश्वास ठेवायचा असेल तर फक्त संतांवरती किंवा आपल्या आई वडिलांवरती ठेवला पाहिजे. बाकी कोणावरती जरी विश्वास नाही ठेवला तरी काय हरकत नाही, नाही का. आता काही गोष्टींवरती विश्वास ठेवावा लागतो बाबा. जसं की ड्रायव्हरवर विश्वास ठेवूनच आपण गाडीमध्ये बसतो की हा आपल्याला इथं इथं नेऊन पोहोचवल. कारण काही ड्रायव्हर अशा असतात की ते बऱ्याच जणांना वर पोहोचवतात बरं का. म्हणून काही गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागतो, पण आई वडिलावरती आणि संतांवरती विश्वास ठेवताना कोणताही संकोच आपण आपल्या जीवनामध्ये करायचा नाही. का? त्याची माझे हित करीती सकळ. कारण आपलं हित फक्त कोणाला माहीत असेल तर ते संतांना आणि आपल्या आई वडिलांना माहिती आहे, लक्षात घ्या. हा, संतच जर नसते तर समाजामध्ये देव काय हे पण लोकांना कळालं नसतं, लक्षात घ्या. संतांमुळे आपल्याला देव कळाला, संतांमुळे आपल्याला भक्ती कळाली, संतांमुळे आपल्याला जगामध्ये खरं काय खोटं काय याचं ज्ञान झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांनी सांगितलं, बाबांनो हे संपूर्ण जग खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया धार हरिविण. बाबांनो हे संपूर्ण जग खोटं आहे, पण या जगामध्ये खरं काय, या जगामध्ये सत्य काय, तर या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. कोण आहे? ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठकर देखो,
है सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुंदरं 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 रामावध में टाळ्या वाजवा ना जरा आहे की नाही कधी कधी टाळ्या मागून पण घ्याव्या लागतात नाही वाजवल्या विठ्ठल 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 हो जगामध्ये सत्य भक्त भगवंत आहे जगामध्ये सत्य भक्त ईश्वर आहे आणि या जगातलं सत्याची जाणीव करून देणारे संत आहेत म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे आई वडिलांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्या इतकं आपलं हित कोणालाही समजत नाही बघा संतांचं आणि आईचं अंतकरण एकच आहे ज्या पद्धतीने संत समाजाला सांगतात आई लेकराला सांगते तुम्ही म्हणाल कस काय संत अगोदर गोड शब्दामध्ये ह्या समाजाला सांगतात बाबांनो आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात पण गोड शब्दामध्ये सांगून ही लोक हा समाज ऐकायला तयार नाही म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे सिंधळीचे रडतील म्हणजे ह्या शिव्या काही सामान्य समजू नका बरं का ह्या शिव्याचा अर्थ अजून मला पण समजलं नाही म्हणजे शिव्या देऊन पण सांगितलं पण ही लोक इतकी विचित्र आहेत शिव्या दिल्या तरी ऐकायला तयार नाही म्हणून शेवटी संत म्हणतात बाबांना आता तुमच्या पाया पडतो पण ऐका लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम अगदी तीच पद्धत आईची आई काय करते माहिती का पहिल्यांदा आपल्या लेकराला असं जवळ घेते कुरवाळते आणि गोड शब्दामध्ये सांगते बाळा अरे अभ्यास कर ते शेजारचं पोरग बघ बर 80-90 हजार पगार आहे त्याला मोठ्या गाडीमध्ये फिरतं अरे तू पण अभ्यास कर मोठा हो पण ते पोरग ऐकत नाही आणि मग मात्र आई काय करते माहिती का दांडकं काढते काय करते दांडकं काढते बर तिची स्वतःच्या लेकराला मारायची इच्छा असते गो पण मारावं लागतं कशासाठी त्याच्या हितासाठी तरी पण ते कार्ट इतकं विचित्र असतं मारलं तरी ऐकत नाही मग मात्र आई म्हणते बाळा अरे मी तुझ्या पाया पडते रे पण अभ्यास कर आणि म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये लेकुराचे
निसा निसा धनी धनी पद पद मप मप गम गम रे ग रे मम ग रे सा मम ग रे मम ग रे मम ग रे सा माऊली जय वाहे माऊली जय ऐसी गर्भयाची जाती ऐसी गर्भयाची जाती ऐसी गर्भयाची जाती ऐसी गर्भयाची जाती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अभंगाच्या प्रथम चरणातून महाराज म्हणतात, जी आपल्या लेकराचं हित वाहते तिला आई असं म्हणतात. आपल्या लेकराच्या हिताचा विचार जिच्या अंतःकरणामध्ये आहे तिला आई असं म्हणतात. मला असं वाटतं ज्यांना आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच नाहीत कळत त्यांना देव कळणं कठीण आहे. ज्यांना आई वडिलांना प्रसन्न करता येतं त्यांना देव आपोआप प्रसन्न होतो. देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले आईबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव आपोआप भेटतो. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. देवाला प्रसन्न करण्यासाठी आई वडिलांना प्रसन्न करता आलं पाहिजे आणि पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली, देव आपोआप प्रसन्न झाला. हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून आई वडील म्हणजे साक्षात भगवंत आहेत, प्रत्यक्ष देवाची रूप आहेत. तुका म्हणे माय बाप अवघी देवाचीच रूप. हा, म्हणून ज्याच्या जीवनातली ही आई गेली, हे वडील गेले, त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं. त्याच्या जीवनातला मायेचा समुद्र पूर्णपणे आटला ज्याच्या जीवनातली आई गेली. कारण या जगामध्ये आई एवढं प्रेम कोण करेन? कोणच करू शकणार नाही. लक्षात घ्या, कोणच नाही. एकदा का तुमची आई या मातीआड निघून गेली ना, किती आई आई करा आणि किती बाबा बाबा करा, माती आड गेलेले माईबाप तुम्हाला नंतर ह्या डोळ्यांनी पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून विनंती असेल, आई वडिलांना जिवंतपणीच जपलं पाहिजे. मेल्यावरती रडून काही उपयोग नाही, ते बघायला नाहीत. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात, ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या किंवा आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून विनंती असेल प्रत्येकाला, जिवंतपणीच माईबापांना जपा. ते गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. जिवंतपणीच आईवडिलांना प्रेम दाखवा, त्यांच्या मिठीमध्ये पडून रडा, आमचं किती प्रेम आहे तुमच्यावरती. बरं नका एवढं करू, पण निदान त्यांना म्हातारपणामध्ये चांगली सन्मानाची वागणूक तरी द्या. ते डॉक्टर इंजिनियर जे वकील मोठमोठे शिकून झालेले आहेत ना, त्यांचेच आईवडील वृद्धाश्रमामध्ये आहेत बाबा. आपला सामान्य शेतकरी कसं का होईना पण आईवडिलांना सांभाळतो. आणि आईवडिलांना जपण्यासाठी सांभाळण्यासाठी फार काही लागत नाही हो. ते काय तुमच्याकडे कधी पैसे मागत नाही, ते म्हणत नाही की तुम्ही आम्हाला 1-2 लाख रुपये द्या, कधीच म्हणणार नाहीत. फक्त म्हातारपणामध्ये त्यांना 2 आपुलकीचे आणि प्रेमाचे शब्द तुम्ही त्यांना बोला, बस त्यांचं पोट भरतं, बाकी त्यांना कशाची गरज नाही. आणि आज कलियुगामध्ये अजून पण ज्यांचे माईबाप जिवंत आहेत त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात कोणताच नाही. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी हो, ती हाक एकानी मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून आपल्यावरती उदंड व्यापक स्वरूपाचं प्रेम करणारी फक्त एक आई आहे. आपल्या लेकरावरती व्यापक प्रेम करते, ती उदंड प्रेम करते. आणि ती तिच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख सहन करेल बरं का. कोणतीही आई
कितीही टोकाचं दुःख असू दे ती सहन करेल, फक्त ती एक दुःख सहन करू शकत नाही, आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं. बस, बाकी ती कितीही टोकाचं कितीही मोठं दुःख सहन करेल. आणि म्हणून तर ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस भरलेले असतात, अखेर बाळणपणाची वेळ जवळ आलेली असते, तिला अनंत यातना वेदना होत असतात, आणि तिला ज्या वेळेस दवाखान्यामध्ये नेलं जातं, दवाखान्यामध्ये नेल्यानंतर ते डॉक्टर पळतच त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे, त्या बाईच्या नवऱ्याकडे येतात आणि तिला सांगतात, त्यांना परिस्थिती अतिशय कठीण आहे, बाळाच्या गळ्याला नाडेचे वेडे पडलेले आहेत, एक तर तुमचं बाळ जगू शकतं, अन्यथा तुमची बायको, तुम्हाला काय हवंय. तेव्हा बापाने लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं, डॉक्टर साहेब, पोरग मेलं तरी चालेल, पण बायको पाहिजे. हे बापाचं वृत्त झालं बरं का. पण ज्या वेळेस ते डॉक्टर त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येतात, जिला अनंत यातना वेदना होत असतात, आणि तिला विचारतात, हे बघा परिस्थिती कठीण आहे, एकतर तुम्ही जगू शकता, अन्यथा तुमचं बाळ, तुम्हाला काय हवंय. एवढ्या त्रासामध्ये सुद्धा त्या आईने सांगावं, डॉक्टर साहेब, मी मेले तरी चालेल, पण माझं बाळ जगलं पाहिजे डॉक्टर साहेब. बस, हिला आई म्हणतात, कारण ती सहन करू शकत नाही, तिच्या आधी तिचा मुलगा जाणं नाही सहन करू शकत. लक्षात घ्या, आई ती आईच असते, आणि आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही. एखाद्या मुलाची आई मरण पावते, आणि त्यावेळेस तो मुलगा त्या आईच्या प्रेता पुढं बसून धाय मोकळून रडत असतो. अनेक बायका शेजारच्या येतात, त्या मुलाची समजूत घालतात, बाळा रडू नको राजा, अरे रडू नकोस, अरे आम्ही पण तुझ्या आई सारख्याच आहोत ना. इथं तर बोलताना त्या चूक करतात ना, कारण आई सारख्याच असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात आईच होणं वेगळं. हा, तसं पाहिलं तर मग जगातल्या सगळ्या स्त्री आई समान आहेत, पराविया नारी माता माऊली समान. आई होणं इतकं सोपं नाही, आणि आई ती आईच असते. आईची सर दुसऱ्या कोणत्याच आणि कोणत्याच नात्याला येऊ शकत नाही. अहो, किती जवळचं नातं आहे ते आईचं आणि लेकराचं. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला, ठेच जरी लागली तरी आईच्या डोळ्यात पाणी यावं, एवढं जवळचं नातं आहे. आईची जागा जगामध्ये दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही बरं का. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले, ताई, आईच्या बायकोच्या नात्यामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं आईच्या बायकोच्या नात्यामध्ये काही, प्रेमामध्ये काही फरक नसतो. म्हटलं कसं काय. त्यांनी मला सांगितलं, पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको पण मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, ज्या वेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली, तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला, त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा.